हे बघा आता आपण नाही का माहिंबाला चालू आहे. हा पार्ट तिसरा असणार आहे. आपले 2 पार्ट झालेले आहेत. 2 पार्ट तुम्ही बघितलेले आहेत आणि हा तिसरा पार्ट येणार आहे. लवकरच टाकणार आहे हा पण. आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी शेवटपर्यंत कंटिन्यू व्हिडिओ करायचे. तुम्हाला शेवटपर्यंत बघायला भेटणार आहे. हे बघा आपण माहिंबाला जाताना किती सुंदर घाट लागत आहे आणि वातावरण तर बघा ना किती सुंदर आणि किती भारी रम्य वातावरण आहे. इतकं भारी वाटत होतं ना. आम्ही पहिलं फर्स्ट माउंटा देवीचे दर्शन घेतले. नंतर तुम्ही सगळे कंटिन्यू ब्लॉग बघतच आलेल त्याच्यामुळे तुम्हाला माहिती. सगळ्यात पहिलं माउंटा देवीचा ब्लॉग टाकला ते पण तुम्ही पूर्ण बघितला. त्याच्यानंतर आपला याचा मढीचा पण ब्लॉग आलेला आहे. शेवटपर्यंत कंटिन्यू बघायचा. कोणी कोणी ब्लॉग बघितले आहे दोन्ही पण एकदा कमेंटमध्ये सांगा कसे वाटले आपले ब्लॉग ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा आपण चाललेलो आहोत. घाट बघा कसला घाट आहे. कुणी कुणी हा घाट गरबागिरी घाट कुणी कुणी बघितलेला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इतकं भारी वाटतं ना तिथं जाताना पण. आणि मी सुरुवातीपासूनच म्हटलं चला शूट घेते. हे बघा मंदिर पण दाखवते. मंदिर दिसतंय का? हे बघा ज्या लाईटी चमकतात ना ते मंदिर आहे. तिथून खूप लांबून पण मंदिर दिसतंय. तुम्ही गाणं ऐकलं असं ना गर्भगिरी पर्वतात. हे बघा पूर्ण गर्भगिरीचा भाग आहे. इथून इतकं भारी वाटत होतं ना तर म्हणलं चला मी इथूनच ब्लॉग शूट करते ना. आम्ही अशी मस्ती मजाक चालू होती. सगळे एन्जॉय करत होते आणि त्याच्यामध्ये माझा ब्लॉग पण चालू होता तर अजून आनंद होत होता. तुमच्यासाठी मी सगळं शक्य जेवढं पण जमेल तेवढं शक्य केलं. 3 पार्टमध्ये आपले व्हिडिओ आला आहे कारण की हा मोठालेले खूपच मोठे ब्लॉग होत होते त्याच्यामुळे मी 3 टप्प्यामध्ये ब्लॉग टाकले. 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर. तिन्ही पण पार्ट नक्की शेवटपर्यंत सगळ्यांनी कंटिन्यू बघायचे. कोणीही स्किप करायचं नाही. कोणीही एकही व्हिडिओ सोडायचा नाही. सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे. तुमच्यासाठी सगळे व्हिडिओ आहेत ती नक्की बघा तुम्ही. खूप मस्त मस्त ब्लॉग घेतलेत आपण. हे बघा आम्ही खूप सारी एन्जॉय करत होतो गाडीमध्ये. मस्त गाणे वगैरे पण चालू होते. सगळे धमाल मस्ती एन्जॉय चालू होतात. चला तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी मी शेअर केल्या. सगळं मी जेवढं म्हटलं ते शक्य होईल. शक्य होण्यापेक्षाही जास्त मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवले. 3 पार्टमध्ये व्हिडिओ आलेले आहे. शेवटपर्यंत तिन्ही व्हिडिओ सगळ्यांनी जाऊन बघायचं आणि नक्की कमेंट पण करायचं कसा आहे व्हिडिओ आणि ब्लॉग कसे कसे घेतले आहेत. तुम्ही कमेंटमध्ये नक्की मला सांगा तुम्हाला कसे वाटले माझे ब्लॉग बघायला. असेच तुम्हाला रोज तर नाही म्हणता नाही पण जेव्हा पण मी बाहेर जाईल वगैरे कुठं फिरायला देवाला देवदर्शनाला त्याच्यासाठी मी नक्की प्रयत्न करत राहणार आहे ब्लॉग घेण्याचा. तुम्ही शेवटपर्यंत असंच सपोर्ट करत जा. शेवटपर्यंत तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत जा. आणि तिथं नाही का त्या मंदिरामध्ये आम्ही गेलो त्या टायमाला आरती चालू होती. मी तुम्हाला दाखवतेच पुढं दिसेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर ज्यावेळेस ती आरती चालू असते ना त्यावेळेस नाही का कोणाच्या अंगामध्ये असं काही असलं ना बाहेरचं वगैरे कोणी केलेलं करणे जादूटोना आरती चालू असतं का ते लोक इकडं त्यांच्या अंगात येतात त्या माणसांच्या ज्यांना पण असतं ना ते सगळं ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटत. त्याच्यासाठी शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तुम्हाला ह्या ब्लॉगमध्येच बघायला भेटणार आहे. आणि हा आपला शेवटचा म्हणजे देवस्थानचे आपले 3 पार्ट शेवटचे असणार आहे. हे बघा इथं ते तुम्हाला व्हिडिओ पण बघायला भेटेल. हा बघा ना रस्ता कसला भारी आहे. इकडच्या साईडला रात्रीचं खूप भीती वाटते म्हणजे इकडून डोंगर इकडून डोंगर यामधून छोटासा रस्ता आहे. साईडने दऱ्यासारखं पण आहे. आणि तिथं नाही का आरती चालू असतं का सगळे भूतं नाचतात तिथं. सगळे म्हणजे भूतं असली ना कोणाच्या अंगामध्ये सगळं काही याच्यामध्ये दाखवते. मी सगळं व्हिडिओ घेतलेला आहे. तुम्हाला सगळं बघायला भेटणार आहे. त्यासाठी तुम्ही जरी व्हिडिओमध्ये नाही दिसलं तर मी लाईव्ह पण चालू लाईव्ह मध्ये पण त्या गोष्टी आहेत. तुम्हाला जर बघायचं असेल आपले लाईव्ह पण आहे व्हिडिओ पण आहे शॉर्ट व्हिडिओ पण आहे. सगळं काही तुम्हाला तिथं बघायला भेटेल. त्याच्यासाठी शेवटपर्यंत कंटिन्यू ब्लॉग तुम्ही बघत राहायचा. मध्ये कोणीही स्किप करायचा नाही. त्याच्यासाठी शेवटपर्यंत ब्लॉग बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण काय काय दाखवलं आहे काय काय आहे. आणि खूप खूप मस्त आहे. आमची धमाल मस्ती खूप चालू असते. अशीच आमची धमाल मस्ती बघायची असेल आमच्या असं हॅपी कुटुंब आहे आमचं. फॅमिली खूप मस्त आहे. त्याच्यासाठी तुम्ही बघत राहावे ब्लॉग माझा. तसलेच पुरी असे केस का नाही ठेवत काय ना पुरींच्या असे केस आवडतात नाही 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 पण तिचे केस असे नाही का एवढी बॉबकट असं म्हणते मी. मला तो आवडत वायर व्हायचे स्वरा शुभ्रा नाव आहेत का ग तुमच्या किती तेवढ्याच पुरी गाया वळीतात कोण नाही त्यांच्या हाय हाय.
आम्ही पोचलो आहोत आता इथे. आई शुभ्रा, आता आम्ही चाललेलो, कुठं चाललो बाळा आपण सांग गं. आता आम्ही आहेत माहिंबामध्ये. चला मी तुम्हाला दाखवते, माहिंबाचं पण दर्शन देते. आणि आता चालू आहे इथे आरती. हे बघा, हे बाकीचे लोक अजून मागं आहेत, मी आणि शुभ्रा पुढं आहेत. बोललो हे बघा, आता आपण पोचत आहोत माहिंबामध्ये. चला हो ना गं, इथं बघ ना किती क्लिअर दिसते. पटपट जा ना आपण. हे बघा इथं कसले छान छान मकान असेल. हे बघा, आरती पण चालू झाली होती. आम्ही मंदिरात गेलो होतो, म्हणजे चाललो होतो. आरतीचा टाइम पण झाला, म्हणजे 7ला बरोबर आरती चालू होती आणि 7 वाजून 3 ते 4 मिनटं झाली. आम्ही बरोबर 7ला तिथं पोहोचलो होतो. म्हटलं चला फास्ट जाऊया. आरतीला पोहोचलं का अजून भारी वाटते ना. आरतीला गेलं ना, हे बघा इथे एक छोटा मुलगा होता, तो असा पडला ना, किती प्रसन्न आणि किती त्याला तुमच्यासोबत पण म्हणजे सगळे व्हिडिओ शूट होते, त्याच्यामुळे चालू होतं. त्याच्यात ते मुलगा पण छोटा बघायला भेटला, पडला होता. लवकर गेलं ना अजून भारी वाटतं. कारण की आरतीच्या टायमाला तिथं प्रचंड गर्दी असते. आरतीच्या टायमाला ना इतकी गर्दी, त्या मंदिराचं काम चालू आहे ना, त्याच्यामुळे जास्त काही लक्षात नाही येते. तरी मी तुम्हाला दाखवते शेवटपर्यंत, जेवढं बघता येईल तेवढं तुम्ही बघा. मस्त ब्लॉग घेतलेत आपण. तुम्हाला आवडतात का असे ब्लॉग बघायला डेलीचे? सांगत जा मला, मग मी दररोज काही ना काही नवीन घेण्याचा प्रयत्न करत जाईल. तुमच्यासोबत शेअर पण करत जाईल. कंटिन्यू तुम्ही व्हिडिओकडे लक्ष द्या. पूर्ण व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा. आणि आमची अशीच पूर्ण आमचा एन्जॉय कसा आहे ते पण कंटिन्यू करा तुम्ही. खूप एन्जॉय चालू असतो आमचं नेहमी बाहेर जाणं चालू असतं. मी जेवढं जमल तेवढाच ब्लॉग घेते, जास्त नाही घेत. सगळ्याच गोष्टी आपण ब्लॉगमध्ये नाही दाखवू शकत. जेवढे शक्य होतात, जे योग्य आहे ते आपण दाखवतो ब्लॉगमध्ये. त्याच्यासाठी तुम्ही भरभरून असं प्रेम द्या, भरभरून असे छान कमेंट करा. तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करायचं विसरता आणि कमेंट करायला विसरता. तसं नका करू. व्हिडिओ पण बघा, लाईक पण करा, शेअर पण करा, कमेंट पण करा छान. तुम्ही चला कंटिन्यू राहा. मी तुम्हाला पुढचा ब्लॉग पण शेअर करते. त्याच्यामध्ये सगळ्या सुंदर क्लिप आहे त्या व्हिडिओमध्ये. त्याच्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहावे अशी आमची नम्र विनंती आहे तुम्हाला. कसे वाटतात माझे डेली ब्लॉग तुम्हाला? मी डेली ब्लॉग म्हणते आणि 10 दिवसानंतर ब्लॉग पोस्ट केला आहे मी आता गुढीपाडव्याला ब्लॉग शूट केला, त्याच्यानंतर डायरेक्ट रामनवमीचा ब्लॉग आला. बघा मग किती लेट, 10 दिवसानंतर ब्लॉग पोस्ट केला आहे मी, दुसरा ब्लॉग. आणि आता हे एक सोबत 3 ब्लॉग, हे 3 पार्ट आहेत नाही, पटापट येणार आहे. त्याच्यासाठी पटापट लाईक करून घ्यावे सर्वांनी, म्हणजे तुम्हाला पटापट नोटिफिकेशन पण येईल आणि तुम्हाला बघायला भेटेल. बघा किती सुंदर नाव आहे ओम चैतन्यनाथ, किती भारी आहे. बघितलं का तुम्ही? चंद्रनाथ किती सुंदर आहे. इथे बघण्यासारखं पण खूप छान आहे. कोणाला माहिती आहे मंदिर, कोण गेलेलं आहे? एकदा आम्हाला कमेंटमध्ये पण सांगावे तुम्हाला माहिती असेल तर. मंदिरात एंट्री केली, इथून मंदिर चालू होते. चला मी तुम्हाला दाखवते. हे बघा इथे नाही का आमची शुभ्रा होती माझ्या पुढे, सई पण होती बाजूला. हे बघा ते माणूस आहे का, त्या माणसाचे मी तुम्हाला बोललं ना अगोदरच, इथं आरती चालू झाली की लोकांच्या अंगात अंगात नाही भूत वगैरे असतात ना, भूताचं चालू होतं. इथं ती बाई आरती करत होती आणि इकडं त्या माणसाला भूत लागलेलं होतं. हे बघा पैसे बघा इथं देवाचे, तिथं किती मोठे पैसे आहेत. याच्यामध्ये आपण पैसे टाकू शकतो. याच्यात पण मी पण पैसे टाकलेले त्याच्यामध्ये पैसे पण बघा या माणसाच्या अंगावर भूत लागलेलं, ते भूतावाला माणूस आहे. तिकडं आरती चालू झाली का, तिकडं
असे घुमतात ते लोक. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. या बाईला पण त्रास होत होता, भूताचा त्रास होता त्या बाईला. बघा बघण्यासारखं इथं जे लोकांना भूत असतात ना ते बघा इतर मुलीला पुण्यात लागलेलं होतं. ती पण घुमत होती नाही का असं, तिला त्रास होत होता. मी सगळे व्हिडिओ शूट केले होते, तेवढं दाखवता येईल ना. चला दाखवूया. तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला पण इथं बघायला भेटेल. ते बघा इथं आता इथं आरती चालू होती, खूप गर्दी लागत होता. दर्शन पण खूप लांबून दर्शन आहे. बघा मंदिर, आता हे मंदिराचं बांधकाम होणार आहे लवकरच पूर्ण. हे बघा पूर्ण भूत लागलेलं मंदिराचं काम लवकरच होणार आहे, त्याच्यामुळे आता लांबून दर्शन आहे. बघा तरी दाखवले जेवढं पण क्लिअर दाखवता येईल तेवढं. इथं पावलं ठेवलेली होती देवाची, मग इथूनच दर्शन घेतलं. भारी वाटते ना. तिथं आम्ही गेलो, दर्शन पण घेतलं, सर्वजण आम्ही गेलो आणि मस्त वाटलं. जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला शेअर केलं. बघा तुम्ही पुढं तुम्हाला दिसेल सगळं काही. खूप मस्त आहे इथला ब्लॉग. हे व्हिडिओ असा शेवटपर्यंत बघत राहायचं. माझे मिस्टर ते पण होते, त्यांना म्हटलं चला पुढं जाऊया. आता नंबरला लागलो आम्ही. इथून दर्शन वगैरे घेतलं आम्ही. गर्दी आरती चालू असल्यामुळे लोकांना खूप त्रास, आरतीच्या टायमाला त्या लोकांना भूत वगैरे लागलं असताना खूप त्रास होतो. चांगलं इथं एकदम प्रसिद्ध आहे. ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांना नक्की कमेंटमध्ये सांगा. मला जेवढं माहिती मी तेवढं शेअर केलं, बाकी जास्त काय मला माहिती नाही आहे. जेवढं पण दाखवता येईल, जेवढं माहिती तेवढ्याच गोष्टी शेअर केल्या. बाकी तुम्हाला कोणाकोणाला काय काय माहिती नक्की कमेंटमध्ये सांगावे. हे बघा घ्या तुम्ही सर्वांनी दर्शन. इथं पावलं ठेवलेले देवाचे. भारी वाटतं इथं. हे बघा मी इथून घ्या तुम्ही पण सर्वांनी दर्शन घ्या. किती जवळून मी तुम्हाला दाखवले. तुम्हाला घरी बसून एवढे छान छान ब्लॉग बघायला भेटतात. शेवटपर्यंत तुम्ही ब्लॉग बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. छान सगळ्यांनी छान कमेंट आले पाहिजे. सगळ्यांनी ओम नमो आदेश बोलायचं. सगळ्यांनी कमेंट करा. सगळ्यांनी छान कमेंट करायच्या. सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा, लाईक करायचं. प्रत्येकाने आपल्या मित्राला मैत्रिणीला हा ब्लॉग शेअर करायचा. सबस्क्राईब करायचं. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी ऑलवरती सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला अजून नवनवीन ब्लॉग बघायला भेटणार आहेत. त्याच्यासाठी सगळ्यांनी ऑलवरती क्लिक करून ठेवा. असेच माझे ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा. तुम्हाला असेच माझे ब्लॉग बघायला आवडत असतील तर छान अशी कमेंट करून ठेवा. चालेल. चला आता बाय बाय गाईज. काळजी घ्या, टेक केअर. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा. बाय गाईज. काळजी घ्या सर्वांनी. स्वस्त राहा, मस्त राहा. माझे ब्लॉग असे सतत बघत राहा शेवटपर्यंत. मध्ये कोणी स्किप नका करू, शेवटपर्यंत बघा. बाय 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 बाय.